सांगतात. अनेक सातारा जिल्ह्याचे फौजी मेजर वसंत बागल इथं उपस्थित आहेत. भारत मातेची सेवा करून लाल मातेची सेवा करतात. दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, पर वतन से हंसी सनम न होता. हीरो में सिमट कर सोने से लिपट कर मरते कहीं, पर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. एकदा शाबास. भारली लावत होता, बघितलं का तुम्ही? भारली लावत होता रोहित नांगल. 49 महाराष्ट्र केसरीपैकी 4 टायटल गडा सातारा जिल्ह्याला आहेत. 1981 ला नागपूर मुक्कामी बापूसाहेब दादा लोखंडेंनी सातारा जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. 1995 ला संजय पाटील अटकेकरांनी अकोल्याला गदा मिळवून दिली. सातारा जिल्ह्याला दुसरी गदा. 1998 ला गोरख सरत आणि 1999 ला धनाजी फडतरे. त्यानंतर 2002 ला चंद्रकांत सूळ फायनल आले. 2006 ला बारामतीला आबास सूळ फायनल आले आणि 2017 ला पुण्याला किरण भगत फायनल आले. पण सातारा जिल्ह्याला गदा 1979 चे महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते दादा सेंटर रेल्वेचे पलवान पंक्ती पुण्याकडनं लढले. धरलेले आहे रोहित नांगलला. चॉक लागतो का बघा. कन्हैया कुठे गेले? कन्हैया तुम्ही आतमध्ये चला. पहलवान जी गर्दन को चौक मत लगाना. नवनाथ फडतरे तुम्ही आतमध्ये चला. कुस्तीसाठी झटणारी मंडळ, कुस्ती वाढली पाहिजे. माझ्या गावात कुस्ती मैदान झालं पाहिजे हे स्वप्न आहे त्या नवनाथ फडतरेंचं. नवनाथ फडतरे हात वरती करा, टाळ्या तर करा की मंडळी, टाळ्या तर करा. काय जर म्हणत असतील त्यांचं पोरग खेळतंय, खंडू मधनीचं पोरग खेळतं म्हणून मैदान नाही. माझ्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती आलं पाहिजे. हे गाव सुजलाम सुफलाम असणारं समृद्ध असणारं गाव महाराष्ट्राला कळावं कुस्तीच्या माध्यमातून की खातवळच्या मातीत मोरदणकी जपली जाते. ही परंपरा आपल्याला खेळ जपला जातो. महाराष्ट्राचा श्वास म्हणजे कुस्ती आहे, महाराष्ट्राचा ध्यास म्हणजे कुस्ती आहे. गावासाठी देवासाठी आणि नावासाठी झटणारी मंडळी. हा जीवन बागल तरुण वयात आज झटणारा जीवन बागल खंडू मधने सारखा गरीबाच्या घरातला आज पळवण्यासाठी जेवण ठेवलं. नवनाथ फडतरे आणि खंडू मधने आलेला एकही पळवण आणि माझा कुस्तीगीर उपाशी जाता कामा नये म्हणून या दोघांच्या घराकडे जेवणाची व्यवस्था आहे. काय देखना सोहळा कुस्तीचा महासंग्राम. टाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता. शेर दिल दोन पोरं तो मददे खुदा. आताच पवार सरांनी सांगितलं 1999 नंतर सातारा जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा नाही. यात सातारा जिल्ह्यातील कुमटी गावचे सुपुत्र धनाजी फडतरे 1999 ला पुणे मुक्कामी राजेंद्र बारगुजेवरती चितपडीने विजय मिळवला आणि महाराष्ट्र केसरी झाला. कोपराचा घोटणा ठेवलेला रोहित नांगलला आणि तानाजी बागल बापूच्या चेहऱ्यावरती आनंदाचा तेज आहे. चष्म्यातनं बापू बघायला लागलेत. अरगडानं कष्टाचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे. घामानं घेऊन जावं काहीतरी चमत्कार दाखवा तर जनता नमस्कार घालते. ज्ञानेश्वर माऊलीने 9000 वळल्या पण जनता माने ना. रेडामुखी वेद बोलवला गर्व तुझ्यांचा हरविरा. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगलेले हो. वाघावरती बसून सापाचा चाकबुक करून आले. भिंतीवरती 4 बावन्न वर्ष होती. निवृत्ती दादा सोपन काका निवृत्त ज्ञानदेव दादा आणि मुक्ताई निर्जीव भिंत चालली चांगदेव महाराजांच्या भेटीला. आणि 1400 वर्षाच्या जगलेला चांगदेव महाराजांनी वाघावर उतरून माझ्या ज्ञानेश्वर माऊली देवाची आनंदी लागली समाधीत ज्ञानोबाची. ज्ञानियाचा राजा भोगतो राज्ञी व नाचती वैष्णव मागे पुढे गेले चांगदेव गुरुजी. चांगदेव गुरुजी चष्म्यातनं बघायला लागलेत. आहा गांधी टोपी 3 बटनाचा सदरा. ही समृद्धी माणसं आहेत. साधी माणसात कोण आलं का पुढं? मान्या पैसे दिले तर माझी कुस्ती कुठं आहे? ही खातवाच्या मातीतील ताकद आहे, ही एकता आहे, हा आदर्श या गावातल्या मातीत आहे. रोहित नांगलला पकड मजबूत केलेला पण सुबेद पाटील घालून निघून जाण्याच्या तयारीमध्ये
गदा लोट मारण्याचा प्रयत्न होता सुबोध पाटीलचा आणि पकड मजबूत केली सुबोध पाटीलना. आत्मा अंगावरती आला. अत्यंत घातकी डाव. सुबोध पाटील टाळ्या तर करा की मंडळी, टाळ्या तर करा. 2014, 15 आणि 16चा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीचा हा डाव. आणि आणि घिस्सा पंचाचा निर्णय अंतिम. पाटील घिस्सा वाटण्याच्या प्रयत्नामध्ये हिस्सा मारण्याचा प्रयत्न आहे सुबोध पाटील. 2024 ला मैदान झालं. समीर शेख आणि सागर तामकडे कुस्ती झालती आणि अंगावरती येतो रोहित चौधरी. ती बी बराबरी सुटली होती 2024 ला. पंच सतर्क 23 ला आणि विजय बराटे आणि विजय मान आणि माऊली जमदाडे आणि बापू सर्जन होते 2023 ला. ती कुस्ती बराबरी सुटली. ती बापूचं म्हणणं आहे अजून 1000 रुपये देतो गड्यानं, पाहिजे काय तर चमत्कार दाखवा. डावाचं चॅनल बाहेर काढा, टाळा होऊ द्या. वर्षभर मला गाव म्हणतो बापू तुम्ही कुस्ती जोडली आणि बराबरी सुटली, पोरांना अशीच पैसे देणं बापू तुमचं. वर्षभर बापूच्या माग माणसं खुरपू लावतात. कुस्ती गतिमानतेने निकाली करा. बापून सांगितलेलं कुस्तीला आज सोन्याचा दिवस आले. आज सोनियाचा दिनवर्ष शिवा चव्हाण नावाचा पोरगा महाराष्ट्र हिंदुस्थान गाजवा लागला. सत्पाल संतके, कालीचरण सोलंकार, समीर शेख का पोरांना आज मार्केट आलं तर गतिमान कुस्तीमुळे मार्केट आलं. आणि आज माणसाला तेच आवडायला लागलं. बोट देऊ नका आणि बोट मोडू नका. उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत. उत्तर भारतातला पळवून आणलं का माणसाला वाटायचं असंच धरणं आणलंय पाडायसाठी, पण हे लय वाईट आहे. घातकी पळवून रोहित नांगल भल्या भल्याला आसमान दाखवणारा. आज सुबोध पाटील म्हणून टिकला इतका वेळ त्याच्याबरोबर नाही. भल्या भल्याला पाणी पाजतं रोहित नांगल. पकड मजबूत केली आहे सुबोध पाटीलला आणि किल्ली तो निघून जाण्याचा प्रयत्न. घिस्सा पंचाचा निर्णय अंतिम. आत्मा अंगावरती जाण्याचा प्रयत्न रोहित नांगल. हाताची नोंद काढली. पाय हिस्सा लावतो. आत्मा अंगावरती आला रोहित नांगल. अत्यंत घातकी डाव आणि सुबोध दोनों बच गए. करा की तारा, करा की दोनों बच गए. शेर हिम्मत पिलवान. बापू म्हणतात पैसे फिटलं करा काय का असं ना. बापू घेऊन जाणार आहे म्हणतात बापू. बापू म्हणतात कुस्तीचा निकालच लावणार. हा नाही बॅग घेऊन जातो घराकडे गड्यानं. हा नाहीतर आलं असं मोकळं आता माघारी जावा. गावाचं नाव नीट वाचा म्हणजे कळ खातवं. हा खातवं तालुका खटाव आणि जिल्हा सातारा. ही महाराष्ट्राची भूमी, साधू संतांची भूमी, शेतकऱ्यांची भूमी, कष्टकऱ्यांची भूमी. आणि परत एकदा पकड मजबूत केलेला आहे सुबोध पाटीलनं. पैलवान पुढची कारवाई पाहिजे सुबोध पाटील. आपलं महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे. रोहितजी कुस्ती करू पैलवानजी. रोहिलजी कुस्ती करू पैलवानजी. इराणी एकलंगी भरतोय सुबोध पाटील. एकलंगी म्हणतात ग्रामीण भागात कुस्ती क्षेत्रात. इराणी एकलंगी आणि घिस्सा संपलेल्या कुस्तीमध्ये संपलेला पाटील आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सुबोध पाटील महाराष्ट्र. अभिजित खटके यांचे पट्टे. सुबोध पाटील सांगलीचा शिवरामगड तालीम पुण्याला सराव करणारा अभिजित खटके दादांचा पट्टा विजय झाला. नवनाथ फडतर यांच्या वतीनं सुबोध पाटील 100 रुपये बक्षीस. आई सतवाई देवीच्या नावानं सांग मला. सर्व गेली 8-15 दिवस कष्ट घेणाऱ्या गावातील थोर मोठ्या मंडळींचा, त्याचबरोबर देणगीदात्यांचा तमाम महाराष्ट्रीय कुस्तीरांच्या वतीनं मनापासून धन्यवाद. तुम्ही दिलेल्या आर्थिक सहकार्यामुळे
आजचं एवढं मोठं कुस्ती मैदान आनंददायक वातावरणात पार पडलं. ज्यांनी दणदणीत आवाज दिला साऊंड सिस्टीम वाले मुकुंद शिंदे यांचा सन्मान होत. मुकुंद शिंदे यांचा सन्मान होत. नजर चुकीनं कोणा मान्यवरांचा सन्मान राहिला असेल पण तुम्ही देणगी दिलेली आहे त्यांची मनापासून आम्ही क्षमा मागतो. आणि यानंतर